नमस्कार, मी सारिका आणि स्मार्ट लुक फॅशन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण सगळ्यांच्या रिक्वेस्टनुसार आज आपण मेन चार्ट घेऊन आलेलो आहोत, जो ब्लाउज आणि ड्रेस दोन्हीसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि ब्लाउज आणि ड्रेस या चार्टशिवाय होऊ शकत नाही। एखादा चार्ट मिस झाला तरी चालेल, पण हा चार्ट प्रत्येक गोष्टीसाठी, लहान बाळांपासून ड्रेसपासून प्रत्येक कपड्यामध्ये हा यूज होणारा असा चार्ट आहे। तर याची माहिती आपण स्टेप बाय स्टेपमध्ये बघणार आहोत। आज फक्त चार्टच घेणार आहोत आपण, जेणेकरून गेल्या व्हिडिओमध्ये आपण जो अपलोड केला होता चार्ट तो व्यवस्थित दिसत नव्हता। तर खूप वर्ष झाली तो जुना चार्ट आहे आणि त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला व्यवस्थित दिसला नसेल। तर आज आपण स्टेप बाय स्टेपमध्ये बघणार आहोत। तर वरती आपण लिहिणार आहोत ड्रेस ब्लाउजचा चार्ट, म्हणजे ड्रेस आणि ब्लाउजसाठी दोन्हीसाठी उपयोगी पडणारा हा चार्ट आहे। काहीही असू दे, जेंट्स असो, लेडीज असो, लहान मुलं असो, ह्या सगळ्यांसाठीच हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे। प्रत्येकाचे ड्रेस शिवण्यासाठी हा चार्ट महत्त्वाचा मानला जातो। तर त्यासाठी वरती लिहून घ्यायचं आहे ड्रेस आणि ब्लाउज छाती चार्ट, तुम्ही चेस्ट चार्ट, तुम्ही साईज चार्ट, तुम्हाला जे सोपं वाटतंय तर ते लिहू शकता। त्यानंतर या चार्टवरती IMP लिहिलेलं आहे। IMP म्हणजे काय, तर ते खूप इम्पॉर्टंट आहे याच्यासाठी। त्यानंतर आता अशा आपण कॉलम आखून घेतलेले आहेत। एक कोरा पेपर घ्यायचा आहे, ड्रॉइंग बुक असेल, काही तुमच्याकडे जर व्हाईट पेपर असेल, कार्डबोर्ड पेपर असेल तर त्याच्यावरती असे बॉक्स आखून घ्यायचे आहेत। आणि आता आपण कुठला भाग बनवणार आहोत तो पहिल्या कॉलममध्ये लिहायचा आहे। पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 6वा, 8वा आणि 12वा भाग, तर पहिल्या कॉलममध्ये ते येणार आहे। त्यानंतर खाली 1 नंबरमध्ये येणार आहे साईज जी आपली छाती असते। तर पहिल्यांदा आपण 26 घेत आहोत। 2 म्हणजे छाती 26 आहे, तर त्याचा दुसरा भाग 13 इंच। तिसरा कॉलम छाती 26 आहे, तर त्याचा तिसरा भाग येतो 8.25 इंच। चौथा कॉलम छाती 26 आहे, त्याचा चौथा भाग येतो 6.5 इंच। 6वा कॉलम छाती 26 आहे, त्याचा 6वा भाग येतो 4.5 इंच। चौथा भाग येतो 6.5 इंच आणि 6वा भाग येतो 4.5 इंच। 8वा भाग येतो 3.25 इंच आणि 12वा भाग घ्यायचा आहे 2.25 इंच। तर अशा पद्धतीने आपला हा चार्ट असणार आहे। तर आपण स्टेप बाय स्टेपमध्ये बघणार आहोत की कशा पद्धतीने कुठल्या साईजला कुठला माप येतं, कुठला भाग येतो ते। त्यासाठी आता 28 साईज घ्यायची आहे। 28 साईजला दुसरा भाग येतो 14 इंच। 28 साईजचा तिसरा भाग येणार आहे 9.25 इंच। 28 साईजला चौथा भाग येणार आहे 7 इंच। 28 साईजचा 6वा भाग येणार आहे 4.25 इंच। 28 साईजचा 8वा भाग येणार आहे 3.5 इंच आणि 28 साईजचा 12वा भाग येणार आहे 2.25 इंच। तर त्यानंतर आपला फर्स्ट कॉलममध्ये साईज किती आहे 30, तर 30चा दुसरा भाग येणार आहे आपण 15 इंच। छाती 30 आहे, तर त्यानुसार आपण बघतो आहे की पहिला, दुसरा, तिसरा भाग असे त्यांचे भाग कशा पद्धतीने येतात ते। तर छाती हे एका कॉलममध्ये 30 इंच, छातीचा दुसरा भाग येतो 15 इंच, छातीचा तिसरा भाग येणार आहे 10 इंच। छाती 30 आहे, तर 30चा चौथा भाग येणार आहे 7.5 इंच। छाती 30 आहे, 30चा 6वा भाग येणार आहे 5 इंच। छाती 30 आहे, 30चा 8वा भाग येणार आहे 4.25 इंच। 3-4 म्हणजे पाऊण इंच असं आपण बघितलेलं आहे। त्यानंतर छाती 30चा 12वा भाग येतो 2.5 इंच। त्यानंतर छाती घेणार आहोत आपण 32। पहिल्या कॉलममध्ये 32 लिहायचं आहे। 32 साईजचा दुसरा भाग येतो 16 इंच। 32 साईज आहे, तर त्याचा तिसरा भाग येतो 10.5 इंच। 32 साईजचा चौथा भाग येतो 8 इंच।
32 साईज आहे, तर त्याचा आपला 6वा भाग येणार आहे 5.5 इंच. छाती 32 आहे, त्याचा 8वा भाग येणार आहे 4 इंच. छाती 32 आहे, त्याचा 12वा भाग येणार आहे 2.25 इंच. तर साईजमध्ये येणार आहे 33 इंच. तर 33 म्हणजे 33 इंच. तर 33 इंचचा दुसरा भाग येतो 16.5 इंच. छाती 33 आहे, तर त्याचा तिसरा भाग होतो 11 इंच. छाती आहे 33, त्याचा चौथा भाग येणार आहे 8.25 इंच. छाती आपली आहे 33, तर 33चा 6वा भाग घेणार आहे. आता 6वा भाग, छाती 33चा 6वा भाग येणार आहे 5.5 इंच. छाती 33 आहे, 33चा 8वा भाग येणार आहे 4.5 इंच. छाती 33 आहे, 33चा 12वा भाग येणार आहे 2.25 इंच. आता आपण बघणार आहोत 34 साईज. पहिल्या कॉलममध्ये 34 लिहायचं आहे. 34 प्रमाणे आपला दुसरा भाग येतो 17 इंच. छाती 34 आहे, त्याप्रमाणे आपला तिसरा भाग येणार आहे 11.25 इंच. छाती आपली 34 आहे, त्याप्रमाणे चौथा भाग येणार आहे आपला 8.5 इंच. छाती आपली 34 आहे, त्याप्रमाणे 6वा भाग येणार आहे 5.5 इंच. छाती 34 आहे, त्यानंतर त्याचा 8वा भाग येणार आहे 4.25 इंच. छाती आपली 34 आहे, त्याप्रमाणे 12वा भाग येणार आहे 2.25 इंच. तर आता आपण बघणार आहोत पहिल्या कॉलममध्ये छाती आहे आपली 36, तर पहिल्या कॉलममध्ये 36 येणार आहे. 36चा 13वा भाग, 36चा दुसरा भाग येतो 18 इंच. 36चा तिसरा भाग येणार आहे 12 इंच. साईज आपली 36 आहे. 36चा चौथा भाग येणार आहे 9 इंच. 36 साईज आहे. 36चा 6वा भाग येणार आहे 6 इंच. 36 साईज आहे. 36चा 8वा भाग येणार आहे 4.5 इंच. छाती 36 आहे. 36चा 12वा भाग येणार आहे 3 इंच. तर आता पहिला कॉलम आहे. पहिल्या कॉलममध्ये 38 इंच 38 इंच घ्यायचं आहे. 38 इंचाचा दुसरा भाग येतो 19 इंच. 38 साईजचा तिसरा भाग आहे. तिसरा भाग येतो 12.25 इंच. छाती 38 आहे. 38चा चौथा भाग येणार आहे 9.5 इंच. छाती आपली 38 आहे. 38चा 6वा भाग येणार आहे 6.25 इंच. 38 इंच छाती आहे. 38 इंचाचा 8वा भाग येणार आहे 4.25 इंच. छाती 38 आहे. 38चा 12वा भाग येणार आहे 3.25 इंच. त्यानंतर आपण घेणार आहोत पहिला कॉलम आहे. पहिल्या कॉलममध्ये आपण साईज घेणार आहेत. साईज आहे 39 इंच. तर 39 इंचचा दुसरा भाग बघणार आहोत. दुसरा भाग किती येतो ते 29. 40चा दुसरा भाग येतो 9.5. तिसरा भाग येतो 13 इंच. चौथा भाग येतो 9.25 इंच. 6वा भाग येतो 6.5 इंच. 8वा भाग येतो 4.25 इंच. 12वा भाग येतो 3.25 इंच. 40चा दुसरा भाग येतो 20 इंच. तिसरा भाग येतो 13.25 इंच. चौथा भाग येतो 10 इंच. 6वा भाग येतो 7.5 इंच. 8वा भाग येतो 5 इंच. 12वा भाग येतो 3.25 इंच. तर अशा पद्धतीने 40 पर्यंत आपलं झालेलं आहे. आता त्याच्या पुढील माप आहे ते आपण बघणार आहोत. तर पुढील भाग काय आहे ते बघून घेऊया. आपली साईज आहे 42. 42चा दुसरा भाग येतो 21 इंच. 42 छाती आहे. 42चा तिसरा भाग बघणार आहोत किती होतो. तर 42 साईजचा तिसरा भाग होतो 14 इंच. 42 साईज आहे. 42चा चौथा भाग होतो 10.5 इंच. 42 साईज आहे. 42चा 6वा भाग होतो 7 इंच.
42 आपली साईज आहे. 42चा 8वा भाग येणार आहे 5.25 इंच आणि 42 साईजनुसार 12वा भाग येणार आहे 3.5 इंच. त्यानंतर आपण घेणार आहोत साईज ही पहिल्या कॉलममध्ये येत असते. पहिल्या कॉलममध्ये साईज आहे 44, तर 44चा भाग बघणार आहोत दुसरा. तर 44 साईजचा दुसरा भाग येतो 22 इंच. त्यानंतर 44 साईज आहे. 44 साईजचा तिसरा भाग येतो 14.5 इंच. छाती आपली 44 आहे. 44चा चौथा भाग येणार आहे 11 इंच. छाती आपली 44 आहे, तर 44 छातीनुसार आपला 6वा भाग येणार आहे 7.25 इंच. छाती आपली आहे 44, तर 44 इंच छातीनुसार आपला 8वा भाग येणार आहे 5.5 इंच. छाती आपली 44 आहे. 44 छातीनुसार 12वा भाग येणार आहे 3.5 इंच. आता 46 छाती बघणार आहोत. 46 म्हणजे 46 चेस्ट. तर 46 चेस्टनुसार दुसरा भाग येतो 23 इंच 23 इंच. त्यानंतर 46 छातीनुसार तिसरा भाग येणार आहे 15.25 इंच. त्यानंतर छाती आहे 46 छातीनुसार चौथा भाग येणार आहे 11.5 इंच. 46 छाती आहे. 46 छातीनुसार 6वा भाग येणार आहे 7.5 इंच. छाती आपली आहे 46नुसार 8वा भाग येणार आहे 5.25 इंच. छाती 46 आहे. 46 छातीनुसार 12वा भाग येणार आहे 4.25 इंच. आता पहिल्या कॉलममध्ये साईज घ्यायची आहे 48 साईजनुसार. आता 48 साईजनुसार दुसरा भाग येणार आहे 24 इंच. 48 साईजनुसार तिसरा भाग येणार आहे 16 इंच. 48 साईजनुसार चौथा भाग येणार आहे 12 इंच. 48 साईजनुसार 6वा भाग येणार आहे 8 इंच. 48 साईजनुसार 8वा भाग येणार आहे 6 इंच. 48 साईजनुसार 12वा भाग येणार आहे 4 इंच. त्यानंतर आता लास्ट 50 साईज घ्यायची आहे पहिल्या कॉलममध्ये. त्यानंतर 50 साईजचा दुसरा भाग येतो 25 इंच. 50 साईजचा तिसरा भाग येतो 17.5 इंच. 50 साईजचा चौथा भाग येतो 12.5 इंच. 50 साईजचा 6वा भाग येतो 8.5 इंच. 50 साईजचा 8वा भाग होतो 6.25 इंच आणि 50 साईजचा 12वा भाग येतो 4.25 इंच. तर आपण हे 26 छातीपासून 50 इंचापर्यंतचे एकदम महत्त्वाची अशी मापं घेतलेली आहे. तर त्यांचा साईजनुसार दुसरा, तिसरा, चौथा, 6वा आणि 12वा हे मेन खूप महत्त्वाचे असे लागणारे भाग आहेत. आणि प्रत्येक वेळेस तुम्ही ड्रेस असो, ब्लाऊज असो किंवा छोट्या मुलांचे कपडे असो, जेंट्स असो, लेडीज असो, कुठल्याही कपड्यांसाठी हा चार्ट मेन महत्त्वाचा मानला जातो. आणि प्रत्येक कटिंग हे ह्या चार्टवरती, ह्यांच्या भागांवरती अवलंबून असतं. तर हे जर स्टेप बाय स्टेपमध्ये आपण मापं व्यवस्थित टाकले तर आपलं कुठेही चुकत नाही ब्लाऊज किंवा ड्रेस. तर हे यूट्यूबवर पहिल्यांदा चार्ट दिला गेला आहे, तर याचा फायदा घ्यायचा आहे, व्यवस्थित लिहून घ्यायचा.